आणि जगाच्या मालकाला कवटाळून एका फार मोठ्या साधूची धर्मपत्नी रडत होती. महर्षी सांदीपनींची पत्नी रडत होती. ज्या सांदीपनींनी पंढरपुरातल्या मालकाला 12 वर्ष शिकवलं, एवढ्या विवेक संपन्न साधूची पत्नी रडत होती. भगवंतानं सांगितलं, आईसाहेब गुरुजींना बाबांना गुरुदक्षिणा देत होते, त्यांनी नकारली. तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी याच्याकरता तुम्ही सुद्धा नकारली. पण एक देण्याचा योग आलाय. मी गेल्याच्या नंतर तुमचा मुलगा तुम्हाला कोणात दिसणार नाही, याच्यापेक्षा परत आणून देऊ का? परत आणून देऊ? कोण अशी जगात बाई आहे तिला मुलगा नको वाटते? कोण नको वाटते? कोण नको? कोण बाई? ठीक आहे कृष्णा, तुझी जर इच्छा असेल, तुझ्यात ती शक्ती आहे, तुझ्यात तो अधिकार आहे, तू निश्चित माझा पुत्र परत आणशील. मृत पुत्र जीवविला वापस आणून दिला पुत्र. किती आनंद झाला असेल. याच्यासाठी काय काय करावं लागलं असेल. भगवान शिवजीची गाठ घ्यावं लागली, विधात्याची गाठ घ्यावं लागली, कालचक्राची गाठ घ्यावं लागली, काल दंडाची गाठ घ्यावं लागली. याच्यानंतर यमधर्माला आमंत्रित केलं. यमधर्म हा सर्वोच्च पद असते. यमधर्म म्हणजे फार मोठ्या टोकाचा असतो. यमधर्म किती अधिकारी असतो सांगू तुम्हाला. यमधर्माच्या पायात धर्मराजा पडत होता. यमधर्माच्या पाया अर्जुन पडत होते. यमधर्माच्या पाया भीम नकुल सहदेव पडत होते. कधी पडले? पांडवांना ज्या वेळेला नष्टचर्या करायची, 12 वर्षाचा वनवास झाला आणि 1 वर्षाचा अज्ञातवास विराट राजाच्या घरी भोगायचा, त्यावेळेला यमधर्माला आमंत्रित केलं आणि 5 भावांनी यमाच्या पायावर लोटांगण घातलं द्रौपदीसह. आणि आम्हाला 12 महिने कसं राहावा याच्याकरता अदृश्य स्थिती द्या. आणि मग यमानं दर्शन घेतल्यावर यमधर्मानं आशीर्वाद दिला आणि पांडव 12 महिने विराट राजाच्या घरी राहिले. यमधर्माच्या आशीर्वादाची ताकद इतका मोठा असतो. यम वेगळा, यम वेगळा, कालचक्र वेगळं, कालदंड वेगळा, हे खालचे गुमास्ते प्यादे वेगळे आणि यमधर्म वेगळा. यमधर्माच्या पाया रावण पडत होता, ज्याला 7 कोटी घरं सोन्याचे होते. रावण पाया पडत होता, यमधर्माच्या रावण. कधी पडला सांगू तुम्हाला? ज्या वेळेला रावण, आता हे बाजूला सरकलो समजायचं, हे पाणी देता देता गवत उपटायचा कार्यक्रम चाललाय. गरज नव्हती सरकायची, पण नाद लागला. दिसलं झाडं तणबड उपटलेलं, चला उपटून काढू. रावण मृत्यू पावल्याच्या नंतर यमधर्माच्या दरबारात गेल्यावर यमधर्माच्या चरणावर लोटांगण घातलं. आणि ज्या वेळेला यमधर्माच्या चरणावर लोटांगण घातलं आणि रावणानं विचारलं, महाराज मी रामप्रभूच्या हातानं मला मारण्याची ताकद रामप्रभूत होती? यमधर्मानं सांगितलं नाही. मारुतीत होती? नाही. वानरात होती? नाही. मग 1 कोटी राम जन्माला आले तरी मला मारू शकत नव्हते, तरी पण त्या रामाने, वानराने, मारुतीने मला मारलंय. हे कसं खरं? तर यमधर्माच्या डाव्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला आणि यमधर्माने सांगितलं, राजा तुला मारलं फक्त तुझ्या बहिणीनं तुझ्या भावानं. रावणाला रामप्रभूंनी मारलं नाही. बदनाम करू नका प्रभू रामचंद्राला, मारुतीरायाला बदनाम करू नका, वानरांना बदनाम करू नका. रावणाला मारलं त्याच्या तुटलेल्या नाकाच्या बहिणीनं. हो, आणि खुर्चीची लालसा असलेल्या भावानं. त्याचं नाव होतं बिभीषण. म्हणून तर माझ्या 18 मालकांपैकी एका मालकानं बिभीषणाला मूर्ख म्हणून शिवी दिली. विठाला 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 म्हणती बिभीषण शहाणा, म्हणती बिभीषण शहाणा, परी तो महामूर्ख दाना, परी तो महामूर्ख दाना, परी तो महामूर्ख दाना, परी तो महामूर्ख दाना. म्हणती बिभीषण शहाणा, परी तो महामूर्ख दाना, परी तो महामूर्ख दाना. बिभीषण शहाणा, परी तो महामूर्ख
थांबा. अशा महान महात्म्यांचं योगी राजांचं आगमन या पवित्र मंडपात झालं. अशा पवित्र महात्म्यांच्या चरणी रक्तांबरो भयस्थिता कायाव्रधितो सन्मानां पवित्रो धर्म संन्यासो पवित्र वैशान्यरो दग्ध भयों भीष्मतुल्यास्ततेवच. अशा पुनीत महात्म्यांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. आमचे महेश मरुदगन महाराज सुद्धा आलेत. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्या आणि जगाच्या मालकाने महर्षी सांदीपनींचा पुत्र परत आणला. घ्या आई साहेब तुमचा मुलगा. याच्यापेक्षा गुरुदक्षिणा दुसरी कुठली असेल? भगवान निघून गेले. मला फक्त वर्षाने त्याचा अजून पक्का पुरावा लागलेला नाही, पण कधी जर आता पावसाळ्यात मला थोडासा वेळ भेटतो मी याचाही पुरावा लागेल. एवढ्या दिवसाच्या नंतर परत आणलेला सांदीपनींचा पुत्र पुन्हा मरण पावला. महर्षी सांदीपनी आणि त्यांच्या धर्मपत्नी निरोप आला द्वारकेमध्ये. त्यावेळेला पंढरपुरातले मालक हे द्वारकेत नसून पांडवांच्या घरी होते. द्वारकेचा राणा पांडव. इंद्रप्रस्थात भगवान होते, हस्तिनापुरात पण नव्हते. इंद्रप्रस्थात पक्का निरोप आहे मला, मी वाचल्याशिवाय सांगत नाही. इंद्रप्रस्थामध्ये भगवान निरोप पोचला आणि महर्षी सांदीपनींच्या आश्रमावर भगवान पुन्हा पोचले. विचारलं काय कारण? प्रेत पडले म्हणले. बघे प्रेत समुद्रात बुडलेला प्रेत न सापडलेला जिवंत केलास. आता प्रेत सापडले, आता जिवंत करायला काय हरकत आहे? विटेवरच्या मालकानं सांगितलं आईसाहेब मी समुद्रात मृत पावलेला तुमचा पुत्र वापस आणला ही माझी ताकद नाही, तुमची आणि तुमच्या मालकाचीच ताकद होती. कारण सांगू, पंढरपुरातल्या मालकाला काशीतल्या मालकाला बायोडाटा बदलता येत नाही. नाही बदलता येत बायोडाटा. बायोडाटा बदलायची ताकद फक्त संतात असते. बायोडाटा म्हणजे प्रारब्ध बदलायची ताकद फक्त संतात असते, देवात नाही. विटेवरच्या मालकाने द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने महर्षी सांदीपनींच्या पायावर डोकं ठेवलं. भूमी मशानभूमी होती. मशानभूमीमध्ये पंढरपुरातला मालक ठराविक लोकांच्या पाया पडला. त्याच्यातल्या 2 व्यक्ती सांगतो, एक स्त्री आणि एक पुरुष. सांदीपनींच्या मुलाचा अंत्यविधी करायला गेले त्यावेळेला मशानभूमीमध्ये महर्षी सांदीपनींच्या त्यांच्या पत्नीच्या पाया जगाचा मालक पडला. आणि दुर्योधनाची राख सावडायला ज्या दिवशी गांधारी गेली त्या दिवशी मशानभूमीत गांधारीच्या पाया पंढरपुरातला मालक तिथं पाया पडलाय. असं मी सांगत नाही, महाभारत सांगते. मी माझ्या मनानं सांगितलेलं. आमच्या पप्याची माया ऐकायची नाही म्हणजे माझी बायको. तुम्ही कसे मान्य करताल? आणि पुराण मान्यच करावं लागतंय का? माझ्या देहूतल्या मालकांनी पुराणाला मान्यता दिली. पाहावे पुराणे विचारो तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पाहावे पुराणे विचारोनी, नामा म्हणे नाही आम्हाकडे दोष पुराणी हे व्यास वाक्य आहे, पुराणी हे व्यास वाक्य आहे. नामा म्हणे नाही आम्हाकडे दोष पुराणी हे व्यास वाक्य आहे, पुराणी हे व्यास वाक्य आहे. ज्याला जास्त मत पडे ते निवडून येत असते ना. आता तर 2 मत झाले आपल्याला. विठाला विठाला माझ्या देहोतले मालकाने नामदेवराय स्वतः सांगतात पुराणाला, पुराणीचा रस गोड पुराणासारखं रस गोड नाही. पुराण सांगते गांधारीच्या मशानभूमीत पाया पडला.
सांदीपणींच्या मशानभूमीत पाया पडले. आईसाहेबांनी सांगितलं, गुरुदेवांनी सांगितलं, कन्हैया जमेल का? जमेल. डोळे भरून आले. आणि विटेवरच्या मालकाने सांगितलं, ऊसापासून साखर तयार करायचे कारखाने जगात खूप आहेत. ऊसापासून साखर तयार करायचे कारखाने जगात खूप आहेत. ऊसापासून गुळ तयार करायचे युनिट जगात खूप आहेत. पण गुळापासून आणि साखरेपासून ऊस तयार करता येत नाही असा एकही कारखाना नाही. एकदा गेला आता संपलं. जगाच्या मालकाने स्वतः महर्षी सांदीपनींचे हात चळचळ कापत होते. उलट दुःख सहन करायची ताकद कोणात नसती. उलट दुःख सहन करायची ताकद कोण. सहा दुःख जीवनात कधीच होऊ नये. सहा दुःख कधीच होऊ नये. आपल्या देखता लेकरू जाऊ नये. अगा तारुण्ये भय जायते सकांता स्थितायाम. तारुण्यात पत्नी जाणे फार मोठं सहा दुःखापैकी एक दुःख आहे. आपल्या समक्ष आपली आपत्ती जाणं हे फार मोठं टोकाचं दुःख आहे. हे दुःख पेलवत नव्हतं. भडाग्नी नावाचा अग्नी हातात घेता येत नव्हता. अग्नीचे 14 प्रकार सांगितले. माणसाला पेटवतात त्याला भडाग्नी म्हणतात. मी सांगत नाही. मशानी देवोनी भडाग्नी देऊनी येती परतोनी माघारे. भडाग्नी नावाचा अग्नी. मग अन्न शिजवतो त्याला वैशांदर नावाचा अग्नी म्हणतात. पोटातलं पचवतो त्याला जठराग्नी म्हणतात. पाण्याला जाळतो त्याला वडवानळ नावाचा अग्नी म्हणतात. नाना प्रकारचे असे 14 किंवा 9 असे 2 प्रकार ऐकले मी. 9 आणि 14 असं पुराणात. पण हा भडाग्नी नावाचा अग्नी जगाच्या मालकाने स्वतः दिला 23 लोकांना. 23 लोकांना. त्याच्यापैकी एका पक्षाला दिला. जटायू नावाच्या पक्षाला भगवान प्रभू रामचंद्रानं त्रेतायुगात स्वतः भडाग्नी दिला. स्वतः भडाग्नी. आणि महर्षी सांदीपनींच्या पुत्राला स्वतः भडाग्नी दिला. आणि मग दर्शन घेतलं. येतो मी का म्हणून मंगळवेढ्याचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा तुटला ये
झाला, तुटला आयुष्याचा दोरा. एक पुरावा सांगतो आणि पूर्णविराम करतो. लोक जेवायचे तर वेळेत असं बैल किती महागडे असावा, पण आपला बांधा आला की आऊत आखडावा, नेम असलं पाहिजे. एका बाईची तर 15 क्विंटल सोनं होतं. 15 क्विंटल सोनं. संक्रांत जवळ आली. मंगळसूत्र किती वजनाचं घालावं? 2 छटाकाचं. तिनं 9 किलोचं घातलं. संक्रांतीच्या आधी काय असती? भोगी. भोगीच्या दिवशी संध्याकाळी 9 किलोचं मंगळसूत्र घातलं आणि संक्रांतीच्या दिवशी पहाटे 3 वाजता वजनच मेली. नाही म्हणलं, द्वारका इतकं मोठं काऊन घातलं? वजनच मेली तू. अख्ख्या भावकीची साखरात बंद केली. देठे बुवा असं सोनं, पण बारीकसं घालावं, आहे का नाही? 10 मिनिटात एक पुरावा सांगतो, पूर्णविराम. भारतीय युद्धामध्ये 22 वर्ष काही दिवसाचा एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला. 22 वर्ष काही दिवस वय होतं. 23 वर्ष नव्हतं, हे बी लक्षात घ्या. 22.5 वर्ष पण नव्हतं. 22 वर्ष काही दिवस किंवा काही महिने एवढ्या पुरतं वय होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं, तो ब्रह्मांडाच्या मालकाचा भाचा होता. त्याचं नाव होतं अभिमन्यू. महाभारतामध्ये मुख्यतः 4 सिंह आणि उपसिंहाच्या यादीत 5वा म्हणून यादी आली, ती आमच्या अभिमन्यूची आली. 5वा सिंह आहे तो. 5वा. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य आणि कर्ण हे 5 सिंह होते महाभारतात. 5. आणि 5ही नालायक माणसाकून होते. आणि ब्रह्मांडाचा मालक भजन करणारे एकूण होता. मी सांगतो म्हणून माना डुलूत नका. पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी आठविती किंवा आळविती. वनवासात पांडव भजन करत होते, याचा अर्थ पांडव वारकरी आहेत. कधी कधी आमचे कथाकार ब्रेक लायनर तुटलेल्या गाडीवानी करतात. मला असं वाटतंय कथा सांगणं काय आपल्या बापाची जहागिरी नाही. जरा वाचून सांग जाय, सुंबळ्या माणसं मरतील ना. हा, पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन एक, आणि ग्रंथ बरोबर बघायचा आणि मग लोकांना सांगायचं. हो, एका कथाकाराच्या मुखारविंदातून मी ऐकलं, पावर का काय भीमाने पण केला वर का. आणि भीम एके दिवशी म्हणाला, माझ्या द्रौपदीला ज्यानं मांडीवर बसिल त्या दुर्योधनाची मी मांडी फोडीन आणि घटा घटा रक्त पेल. भीम माळकरी होता रे सुंबळ्या. कसा रक्त पेन भीम? त्याचा पुरावा वेगळा आहे. तिलकत भयतती जन्नुर जंगा, अशुद्ध भयतती व्यालाक्षु, मिमकृत जन भय संगयतो, पुराणी भयतती चक्कची जाया, वेदती संगन प्रणति मुदा, जन्नुर जंगा चक्क सुदाया, विशुद्ध भय जनि जायन्ते, तिलकम रेषा ललाट भययो, तिलकम रेषा ललाट भययो, तिलकम रेषा ललाट भययो. नैवम गांजा कसम लिखितम. गांजा फुक्यान लिहिले का? ज्या मांडीवर एक पवित्र स्त्री ज्या भडव्यानं बसली, ती मांडी फोडीन